तर देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यानं काही प्रश्न निर्माण होत आहेत। हे प्रश्न कोणते आपण पाहूयात। देवेंद्र फडणवीसांनंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही राजीनामा देणार का? फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत। राजीनामा मंजूर झाल्यास फडणवीसांच्या जागेवर कोण असेल? राज्यातील भाजप पक्ष संघटनेमध्ये बदल होणार का? आणि राज्य मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल होणार आहेत का? तर राजीनाम्यामुळे मित्र पक्षांची नाराजी दूर होणार का? देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत। निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसलाय। 2019च्या निवडणुकीमध्ये 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला यावेळी फक्त 9 जागांवरच विजय मिळवता आलाय। तर लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाही अशी कबुली देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। मला सरकारमधून मुक्त करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचे राजकीय पडसाद पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांसह घटक पक्षांकडून मनधरणी करण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते।